नमस्कार. आज पुस्तक दिन. लहानपणापासून आपण ऐकत आलोय की वाचन चांगली गोष्ट आहे, सर्वांनी पुस्तकं वाचली पाहिजेत, त्यामुळे आयुष्यात आपल्याला फायदा होतो. हे सगळं खरं आहे, पण नेमकं वाचायचं काय, कुठली पुस्तकं वाचायची हे मात्र कुणी सांगताना मला फारसं आढळत नाही. कारण मार्केटमध्ये तुम्ही पाहाल तर असंख्य प्रकारची पुस्तकं अवेलेबल आहेत. म्हणजे वैज्ञानिक पुस्तकं आहेत, ऐतिहासिक पुस्तकं आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, अगदी पिवळी पुस्तकं पण आहेत. मग हे सगळंच वाचल्याने काय तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे किंवा तुम्हाला फायदा होणार आहे असं तर नाहीये. त्यामुळे आपण नेमकं आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहोत जेणेकरून आपण नेमकं काय वाचावं ज्यामुळे आपल्याला पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फायदा होईल. तर आता असं आहे, समजा तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात किंवा तुम्ही अगदी तरुण आहात, तुम्ही आयुष्य आता सुरुवात केलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला कथा आणि कादंबऱ्या ह्या ठीक आहे, ह्या टाइमपास तुमचा होईल याच्याने, पण याच्यामुळे तुम्हाला आयुष्याची दिशा कशी मिळणार मला नाही वाटत. त्याच्यामुळे तसं तुम्हाला काही आयुष्यात त्याचा आयुष्य जगण्यात काही त्याचा उपयोग होतो, फार तर त्याचा टाइमपाससाठी तुम्हाला वापर होईल. तर मला असं वाटतं की तुम्ही जर तरुण असाल तर तुमच्यासाठी तुमच्या उमेदीच्या काळात फायदेशीर ठरतील अशी पुस्तकं तुम्ही ह्या प्रकारची वाचली पाहिजेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, सेल्फ हेल्प बुक असेल, फायनान्शियल लिटरसी संबंधित पुस्तकं असतील, ज्याच्यामुळे जी अगदी समांतर आहेत तुम्ही जे आयुष्य जगताय त्याच्याशी. तर त्याच्यामुळे मी डेफिनेटली सांगतो की तुमच्या आयुष्यात काहीतरी तुम्हाला फरक पडेल, त्या वाचनाचा तुम्हाला फायदा होईल. आणि कथा कादंबऱ्या ह्या तुम्हाला वाचायच्या असतील किंवा फिक्शनल बुक्स असतील, हॉरर स्टोरीज असतील, ह्या तुम्ही आयुष्याच्या एका उत्तरार्धात जेव्हा तुम्ही सर्व तुम्ही कमवून बसलेले असाल, सर्व तुमचं आयुष्य वेल सेटल असेल, त्यावेळेस तुम्ही इतर पुस्तकांना हात घाला. पण आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जी तुमच्या आयुष्याला फायदेशीर ठरतील अशीच पुस्तकं तुम्ही वाचा. आणि जर तुम्हाला नेमके कुठली पुस्तकं वाचायची असतील हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, मला तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला नक्की काही चांगली पुस्तकं सजेस्ट करेन जी तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडतील. धन्यवाद.